मी तुझी आई आहे तरी तुझ्या विरोधात का उभी आहे याचा थोडा तरी विचार केलास कधी? मला तशी गरजच नाही वाटत, कारण मी जिंकलीये आणि तू हरलीयेस. तू माझं एक ऐकशील का? तू ना बॅग भरायला घे. अगं ते म्हणतात ना, अतिपरिचयात अवज्ञा. तू शिकवलं होतंस मला. तुझा स्वभाव पाहता या लोकांना तुझा त्रास होणार आणि यांच्यापैकी तुझा कोणी अपमान केला ना तर मला नाही बाई ते खपणार. कितीही झालं तरी तू माझी आई आहेस. पण एक सांगते, या घरातली आपली ही शेवटची भेट. हो, आणि आता हे ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. पुन्हा एकदा माझ्या चुकीमुळेच सगळं घडलंय. खरं तर मी ना पप्पांची त्या घरी जाऊन या सगळ्या विषयावर बोलायलाच नको होतं. तू असं का बोलतेस बाळा? आई असंच आहे, मला कळायला हवं होतं ना. ज्या घरात मम्मा राहते तिथे भिंतींना सुद्धा कान असतात. हे बघ, तू ना प्रत्येक गोष्टी स्वतःला दोष देऊ नकोस. आता त्यांना कळायचं होतं ते कळलं, त्याला आपण काय करणार? मला सांग, तुला स्वप्न पडलं होतं का ते असं फोन ठेवून तुमचं बोलणं ऐकतील म्हणून? आई, तुम्हाला माहितीये का, तरी पप्पांनी खात्री केली होती की मम्मा गेलीये की नाही ते. हे बघ, जाऊ दे, ह्या सगळ्याचा विचार नको करूस. जे झालं ते झालं. आता आपण हे सगळं बदलू शकणार आहोत का? मी बोलले माझ्या आईशी. ती म्हणाले तुझ्या सासरच्यांना तू एवढी नकोशी झाली असेल ना तर घरी ये. मला तू जड नाहीयेस, पण उगाच खोटे नाट्य आरोप सहन करत बसू नकोस. ऋता, जरा बस बघू इथे. अगं जरा बस ना शांतपणे. मी काय सांगते ते बस ना, जरा बस. हे बघ, आमचं खरंच चुकलं. तू काही केलेलं नसताना आम्ही तुझ्यावर आरोप केला. पण आता तूच थोडा विचार करून मला सांग, यांनी तुझी माफी मागितली आहे ना, मग आता हा विषय पुढे नेण्यात काय अर्थ आहे ना? आपल्याकडे कसं आहे ना, बोलताना सगळे जण बोलतात. जरा संधी सोडत नाहीत बोलायची. त्याही वेळेला सगळे जण बोलत होते. तुमच्यापैकी एकानेही माझी बाजू घेतली नाही. आणि माफी फक्त बाबांनीच मागितली, बाकी कोणीच नाही. त्याचं काय? बर, मी पण तुझी माफी मागते. चुकलं आमचं ऋता, माफ कर मला. आता तर झालं. ऋताबाईंनी मला खरंच वाईट वाटतंय. तू सांगतेस म्हणून नाही, पण तुला काहीही न विचारता मी उगाच इश्यू केला. मला माफ कर. इथून पुढे काही बोलताना लक्ष ठेवा म्हणजे झालं. काय मिटलं वाटतं भांडण जावाजावांचं? मम्मा, ऋता वहिनीची काहीच चूक नव्हती हे सांगितल्याबद्दल थँक्यू. पण आता माझ्या आयुष्यात इंटरफिअर करणं प्लीज बंद कर. कारण आता ना अति होतंय. आणि फक्त माझ्याच नाही, माझ्या घरातल्या सगळ्यांशी खेळतेस तू. ते आता प्लीज थांबव. बाई 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 बाई, तुम्ही शिकवलत का तिला हे? चांगलं शिकवलत हो माझ्या मुलीला. पूर्वी माझ्या समोर एक शब्द बोलायची हिम्मत नव्हती तिची, आणि आता बघा कशी चुरू चुरू बोलून निघून गेली. तुम्हीच शिकवलं असणार तिला. निघते मी. माझी मुलगी मला निरोप न देताच गेली. तू तरी बाहेरपर्यंत सोडायला येणार आहेस का? हो, येते की. येते मी कालिंदीताई. अरे देवा, आता आणखी काय सांगणार आहेत ह्या हिला?
अगं अगं ऋता, सोड बाई मला. थँक्यू थँक्यू थँक्यू. आज तुमच्यामुळे मी वाचले, ना तर तुमच्या आईने ना आज मला सगळ्यांसमोर तोंडघशीच पाडलं असतं. काय ग? माझ्या आईच्या नावावर कंपनीत शेअर नाही ही गोष्ट मला तुझ्याकडून का समजली नाही? ही गोष्ट तुला माहिती होती बरोबर? तुझ्या घरच्यांनी ती तुझ्यापासून लपवली नव्हती आणि म्हणूनच त्यांना तुझा संशय येत होता. हो माहित होतं. मग का सांगितलं नाहीस मला? तुम्ही विचारलंच नाही. बाई 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 बाई, म्हणजे मी विचारल्याशिवाय तू सांगणारच नाहीस की काय? आणि ऋता, गेले 2 दिवस काय चाललं होतं? म्हणे प्रधानांशी संबंधच ठेवणार नाही. माझ्या घरी येऊन मला वाटेल तसं बोललीस. समजतेस काय स्वतःला? सॉरी, चूक झाली, पुन्हा नाही असं होणार. होताच कामा नये. आज मी इथे आले म्हणून तू वाचलीस. मी त्यांना सांगितलं ही गोष्ट ऋतानी केली नाही आणि तुझ्या सासरच्याने विश्वास ठेवला. पण जर मी उद्या त्यांना सांगितलं की ही गोष्ट ऋतानी केली तर ते माझ्यावरच विश्वास ठेवणार. तेव्हा मी तुला विचारो किंवा न विचारो, या घरातल्या महत्वाच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत राहिल्या पाहिजेत. अगं काही शिरतंय का डोक्यात? काय चाललात वाटतं तुम्ही? हो, आता माझा काही उपयोग नाही, म्हटलं जावे आपुल्या देशा. तुमचा कधी काय उपयोग झाला? उलट त्रासच झाला सगळ्यांनाच. तुमची ती नात रड रड रडली, रायात आणि तिच्यात भांडणं झाली, मला माझ्याच घरात थंडीत जमिनीवर झोपायला लागलं. हा त्रास नाहीये तर काय आहे? शिवाय तुम्हाला कोणी बोलत नाही, पण तुमच्या फटकल स्वभावाचा सगळ्यांनाच त्रास होतो. आणि विण्याताईंना तुम्ही थांबवू शकला नाहीतच ना, मग काय उपयोग झाला तुमचा इथे येण्याचा? बस झालं ऋता, मी इथे का आले याचं स्पष्टीकरण मला तुला द्यायची गरज नाहीये. गप्प बस. मी गप्प बसणार नाही. आज तुमच्यामुळे माझ्यात आणि माझ्या घरच्यांमध्ये गैरसमज निर्माण झालाय. कसला गैरसमज? ही गोष्ट तू फक्त विण्याला सांगितली नाहीयेस, बाकी सगळं सांगतेस हे त्यांना कळायलाच हवं होतं. मी स्वतःच्या कानानं ऐकलंय. गेले 2 दिवस सतत फोन चालू होते तुझे विण्याबरोबर. हेच तुम्ही इथे आलाय प्रांजलसाठी, पण आमच्या बाकीच्यांच्या आयुष्यात एवढी ढवळढवळ करताय ना की विचारायची सोय नाही. आणि कोणालाच हे आवडत नाही. खरं सांगायचं तर तुम्ही इथे कोणालाच नको आहात. कोणालाच. ऋताविनी, वसुआजी खोलीतच आहे ना? हो आहेत ना. प्रांजल, अगं ते पुन्हा गावाला जायची तयारी करतात. काय? पण का? काय माहित, पण खरं सांगू प्रांजल, जाऊ देत त्यांना. अगं त्या तुझी काहीच मदत करू शकल्या नाहीत ना, म्हणून वाईट वाटत असेल त्यांना. आणि तसंही त्यांच्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला. म्हणजे तसं काही बोलले नाही मी त्यांना, पण त्यांना मनातून वाईट वाटत असणारच ना. जाऊ देत त्यांना. मी बघते. अगं चेन लावायची अजून मला.
वसू आजी, काय झालंय? कुठे काय? डोळ्यात पाणी? अगं चष्मा नाही लावला ना म्हणून. चष्मा नाही लावता मी छान दिसते की नाही? तुझी आजी पण तुझी आई म्हणून खापून जाईल की नाही? नाही, मग मोठी बहीण म्हणून. वसू आजी, तू कुठेच जाणार नाहीयेस. अगं काही कारणही नाहीये ना. इथे राहायचं पण काही कारण राहिलं नाही ना. मी तुला काहीच मदत करू शकले. आजी, तू काय मला फक्त मदत करायला आली होतीस का इथे? आणि आजी नातीकडे सहज म्हणून येऊ नाही शकत. वसू आजी, तू मला काहीच मदत करू शकली नाहीस असं नको ना ग म्हणूस. तुला कल्पना सुद्धा नाहीये तू मला किती मदत केली असते. तू इथे आहेस तर मला खूप आधार वाटतोय. तसाच आधार ना तुझ्या आजोबांना पण वाटतो. दिवसातून 4-4 फोन करायला लागलेत ते आता. अगं मग त्यांना पण बोलव ना, तुम्ही दोघंही राहा इथे. अगं असं काय वेडाबाई, आम्ही दोघंही आलो ना तर मग आमच्या 4 गाई, 2 बैल, नंतर त्या 40 शेळ्या, 60 कोंबड्या, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर, काय करू मी त्यांचं? एवढा सगळा संसार आहे तुझा? मग ये ना गावाकडे म्हणजे कळेल. पण एक नक्की, तू आज रात्री इथून कुठेही जाणार नाहीयेस. आणि उद्या जायचं की नाही ते बघू आपण नंतर. बर ठीक आहे. ठीक आहे, चल आता जेवायला. नाही खरंच मला जेवायला नको, मी खूप थकले. अगं मी आता झोपते. बरं ठीक आहे, मी तुझे पाय चेपून देते, शांत झोप लागेल. चहा. प्रांजल, वसुआजी उठल्या का? हो उठली असेल, येतच असेल आता. आज यायला त्यांना उशीर झाला ना? काल रात्री जेवायला पण आल्या नाहीत त्या. इच्छा नाहीये म्हणत होती. काही झालंय का? ते माहिती नाही, पण राया अरे काल रात्री घरी परत जायचं म्हणत होती. एवढ्यात? हे काय म्हणजे आपल्या कामासाठी आपण त्यांना इथे थांबवलं आणि आता परत पाठवतोय, असंच झालं ना? ते काय नाही, आपण आता त्यांना सांगूया की आठवडाभर तरी कुठेही जायचं नाही. खरंच? म्हणजे काय खरंच? मग चल तूच सांग तिला आता. त्यात काय एवढं, सांगतो की. चल. राया, लव्ह यू. लव्ह यू टू. चल. काय कटकट आहे. या, दार उघडच आहे. जरा म्हणून शांतपणे झोपता येत नाही सध्या. वसुआजी अजून झोपलीये, आश्चर्य आहे ना? वसुआजी, वसुआजी, वसुआजी उठताय ना? वसुआजी, काय ग, काय झालं?
वसुआजीला ताप आहे. प्रांजल तू काळजी करू नकोस, तू इथेच थांब, मी काकाला लगेच बोलून येतो. हा वसुआजी, वसुआजी खूप त्रास होतोय का ग तुला? काय ग प्रांजल, काय झालं? काका बघा ना, अंग गरम आहे. बघतो मी. बस बस. काका काय झालंय हो? सध्या तरी व्हायरल फीवर वाटतोय. काही काळजी करण्यासारखं कारण नाहीये ना? नाही, तसं तर काही वाटत नाहीये, पण प्रिकॉशन म्हणून आपण काही टेस्ट करून घेऊ. मी पॅथॉलॉजी लॅबवाल्याला बोलवतो, तो घरी येऊन सॅम्पल घेऊन जाईल. प्रांजल मला सांग, काल किंवा परवा आजीनी तब्येत खराब असल्याचं काही सांगितलं होतं? नाही, तसं काही म्हणाली नाही, पण आपण सगळेच इतके टेन्शन मध्ये होतो की काही होत असेल तरी ती सांगणार नाही. तुझ्या मामामध्ये आणि त्यांच्यामध्ये काल काय बोलणं झालं, काही कल्पना आहे? नाही, पण मम्मा गेल्यानंतर लगेच घरी जायला निघाली होती ती. असा ताप मेंटल टेन्शनमुळे येऊ शकतो. कशा तरी गोष्टीचा धक्का बसला असेल किंवा त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला असेल. पण आता आपल्याला कसं कळणार वसुआजीला काय झालंय ते? ताप उतरला की त्या शुद्धीवर येतील, तेव्हाच कळेल. काका पण उतरेल ना लवकर ताप? ऍसिटामिनोफेनचं इंजेक्शन द्यावं लागेल. मी तुला काही औषधं पण लिहून देतो, ती पण घेऊन. तोपर्यंत प्रांजल तू आजींच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव, ताप लवकर उतरायला हवा. प्रांजल तू थांब, मी आईला सांगतो थंड पाणी आणि रुमाल आणून द्यायला. काका चल. प्रांजल काळजी करू नकोस. काका काळजी करण्याचं काही कारण नाही ना? नाही, मी तुला ही औषधं लिहून देतो, ती घेऊन ये जरा पटकन जा. ठीक आहे. काय रे राया, भाऊजीनं अगदी घाईघाईने आत घेऊन गेलास? काय काय गडबड आहे का? वहिनी, वसुआजींना ताप आलाय आणि त्यामुळे ना त्यांची जरा शुद्ध हरपली. काय सांगताय? आणि तुम्ही मला हे आता सांगताय? कशामुळे ताप आलाय त्यांना? ते आता त्या शुद्धीवर आल्यानंतरच कळेल आपल्याला. मी त्यांना बघून येते. आई थांब, प्रांजल आहे त्यांच्यापाशी. अरे मला चैन नाही पडणार रे त्यांना बघितल्याशिवाय. खूप ताप आहे का त्यांना? नाही, ताप जास्त नाहीये, बीपी शूट झालाय फक्त. अरे देवा. आई तू मिठाचं पाणी घेऊन येतेस का? गड्या ठेवायच्यात, म्हणजे मी औषधं आणेस्तोपर्यंत त्यांचा जरा तरी ताप उतरेल ना. हो लगेच आणते, बस ना. काका मी तुला चांगलंच ओळखतो, तुला काहीच निदान झालं नाहीये हे शक्यच नाही. नक्की काय झालंय? काही सिरियस नाहीये ना? हे बघ राया, त्यांना कोणाच्या तरी बोलण्याचा मानसिक धक्का बसलाय. ताप नाही, पण त्यांचं जे बीपी शूट झालंय ते तरी हेच सांगतंय. त्यांना आता कोण काय बोललंय हे त्या शुद्धीवर आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. काय ग, काय झालं? तुलाही बरं नाहीये का? नाही, मी ठीक आहे. काय तुझा आणि हे औषधं घेणे पडतं. हो लगेच आण. द्या सासूबाई, मी नेते. अगं तुझा चहा
भाऊजी काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही. काही बोलले का ग? त्यांना कोण काय बोललं ते? नाही ग, तिला शुद्धच नाही आली अजून. काय बोलणार आहे ती? अजून नाही ना शुद्ध आली? अजून शुद्ध नाही ना आली? तेच विचारायचं होतं. नाही आली. बरं दे मला. हा ग दे. हा. बापरे, खूपच ताप आहे ग. एवढ्या तापात ना माणूस बरेचदा काहीही बरळतो. काहीही म्हणजे काहीही. हा, तुला माहितीये ना? आणि अशा वेळेला त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. ते बरायला आधी तिला शुद्ध तर येऊ देत. हा, तेही बरोबर आहे म्हणा. पण त्या शुद्धीवर आल्या ना तरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाहीये, हे सांगत होते मी. नाही म्हणजे अगं, माझ्या आवाजाचा उगीच त्रास होईल त्यांना. आणि उगाच काहीतरी आठवायचं त्यांना. त्यापेक्षा मी बाहेर बसते कशी. तू दवाईने थांब. काय झालंय? तू अशी विचित्रासारखी का बडबड करतेस? का? काय झालं? काय केलंय मी? नाही, काय नाही. अम्मा आणि वसू आजीमध्ये काल काय बोलणं झालंय? त्यामुळे आजीला ताप आलाय. बहिणी, तुला काही माहितीये का? हे बघ, मला काही माहित नाही. उगीच तू माझ्यावर आरोप करणार आहेस का? मी तुझ्या मम्माला काही सांगत नाही आणि त्यांनी सांगितलेलं काही ऐकत नाही, कळलं ना?